विनंती आहे, थोडं जागसूत बसा. आजचं कीर्तन थोडं जागसूत करणार आहे. मी गपकनमध्ये कोणाला विचारेल कोणता आपण घेतला आहे. मग इंटरव्ह्यूत तुम्ही जर नापास झाले, पाठीमाग वर्ष कितवं लिहिलेलं आहे 46, त्याला बाद लागल बाद. कारण परमार्थ हा घायाळांचं काम नाही. अनपेक्षा शुची ही दक्ष. जो दक्ष आहे तो परमार्थामध्ये आहे. गबाळ्यांचं काम परमार्थात नाही. म्हणून अत्यंत सावध बसायचंय. हा हिऱ्यांचा बाजार आहे. हा बाजार कसा आहे? हिऱ्यांचा बाजार आहे. हा गाजराचा बाजार नाही. हिरे, माणिक, मोती, सोनं, लग्नाचा बस्ता आणि सोनं आणण्याकरता. सोनं आणायला घायाळ माणूस चालतो का घरातला? एकदम मतिमंद, वाकडा तिकडा आणि अगदी त्याला काहीच कळत नाही असा माणूस सोन्याला चालत नाही. हा सोन्यापेक्षा कितीतरी महत्वाचा बाजार आहे. हे ठिकाण म्हणजे तू कोणी घेतले मोती जैसे. हा मोत्यांचा बाजार आहे, हिऱ्यांचा बाजार आहे. सुवर्णाची पेट अशा प्रकारची असल्यामुळं भयंकर सावध बसायचं आणि सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी. शांती ब्रह्म असणारे नाथ महाराज सांगतात, सावध होऊन सावध होणाराच बेसावध माणसाचं काम या ठिकाणी नाही. म्हणून 46 वर्षापासून चालत आलेली आपली ही सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून निरीक्षण थोडंसं असं आहे. माता माऊल्यांना आणि काही मोकळे असताना सुद्धा पुरुष मंडळीला मंडपात यायला उशीर होतोय. शाळेत शिक्षक त्यावेळेला येतात, त्यावेळेला सगळे मुलं शाळेमध्ये हजर असतात. मग शिक्षक येतात. पण दुर्दैव असं त्या ठिकाणी म्हणावं लागल, महाराज आधी येतात. आदरणीय महाराज गायक वादक वृंद मंडळी आधी येतात. खरं कीर्तन आधी निघून जात आहे ना, पण नंतर त्या ठिकाणी येतात. विठ्ठला आपलं दिवसभर मलिन झालेलं अशा प्रकारचं शरीर, मलिन झालेली इंद्रिय, मलिन झालेलं मन, अनंत जन्मीच्या संस्काराने दूषित झालेलं हे जीवन आणि ते शुद्ध करण्याकरता नामस्मरण हा एक भयंकर चांगला उपाय आहे. आणि ते नामस्मरण आधी निघून जातं, आपण नंतर येतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे भजन काय गोडे महाराज. राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. सगळे दोष घालवायची ताकद या नामस्मरणात आहे. आणि ते नामस्मरण निघून जातं आणि मग आपण येतो. कशाप्रमाणे सुंदर पदार्थ आपल्या ताटात आता वाढणार आहेत. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलेला आहे, पण ताट घासलेलं नाही. जर ताट घासलेलं नसल, इतके पदार्थ चमकणार नाहीत आणि परिणाम सुद्धा तेवढा करणार नाहीत. ताट जर चकाचक असल, मग जर त्याच्यावर पदार्थ सोडले, असं ताट आणि पदार्थ त्या ठिकाणी व्यवस्थित वाटतं. महाराज सर्वांना हमली रिक्वेस्ट ना, अत्यंत कळकळीची प्रार्थना. जाते ऐशी गडे पुन्हा नाही. एक एक क्षण आपल्या जीवनातला किती रडलो, उलटे पालटे झालो, लाखो कोट्यावधी रुपये समोर धरले तरी एक क्षणभर आयुष्य मिळत नाही. मग आपण हा नाम सप्ताह उभा करताना कार्यकारी मंडळाला किती त्रास होतोय. महाराज काय 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 करावं लागतं मी बारीक निरीक्षण करतो, कारण मी सप्ते करणार आहे. कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा जास्त करणार आहे. सतरंजा टाकायपासून कोण असतं इथं, कोण वाटून घेताय सेवा. माता माऊल्यांनी रांगोळ्या काढल्यात का? रांगोळ्या पाहिजे. सोहळा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शिरला पाहिजे. हे आता आमचे भुसे सर, बाळू भाऊ, आज मला वाटतं महाराज नाही आहेत. तर ही बरीचशी मंडळी
इकडून आमचे कापा वगैरे ही सगळी मंडळी आहेत. तर सेवा करण्याकरता सुद्धा आपण आलं पाहिजे. हा खेळ नो हे एकल्याचा, तुम्ही आम्ही खेळी मेळी. हे हात करायचं कारण वेळ मला पुरला पाहिजे. महाराज लागला गायब आणि वेळ पडला कमी. मला 6:45ला कीर्तन सुरू आहे पाहिजे. फक्त जाऊ दे, आपली पहिली वेळ आहे. भुसे सर म्हणते महाराजांचं कीर्तन एक तर अपघाताने झाले, कारण बोर्डावर नाव दुसऱ्याच बाबाचं आहे. ते आमचे सोयरेच येतं, पण आता सोयऱ्यांना काही अडचण आल्यावर सोयऱ्या करता कोण धावत असतो? सोयरा धावतो. म्हणून हे आपलं कीर्तन कसं फक्त श्रेष्ठ हनुमंतरायाच्या कृपेने. सर सकाळीच म्हटले तुमच्यावर हनुमंतरायाची कृपा ही. म्हणलं मी तुमची कोणाचीच ओळख नव्हती त्यावेळेस पासून हनुमंतरायाच्या काकड्याला पण आलेलो आहे. आज 2 वर्षाला काकड्याला आलो होतो मी. आम्ही पती पत्नी जोडीने थेट आळंदीवरून पहाट राईट तिथं आलो होतो. 3 वाजता आंघोळ करून इथं काकड्याला आलो होतो तेव्हा. आणि काकडा मंडळ ही सगळी मंडळी आपण नियोजकच तत्र दुर्लभ. नियोजन करणारी मंडळी खूप चांगली सुंदर अशा रेखीव कार्यक्रम. मंडपाला कुठं घडी पडणारी दिसणार नाही. आमचे स्पीकरवाले पहा एकदम आता थोडे गारठल्यावानी झालेत, पण स्पीकरच्या बाबतीत एकदम मस्त कार्यक्रम नाही का नाही. करून पोरगा आहे पण गारठलाय पहा, हरकत नाही. पण पहा मंडप, स्पीकर, आवाज सगळं चिटचिट व्यवस्थित. त्याचं कारण का? तसं नियोजन करणारी मंडळी भेटत नाही. त्याला दृष्टी म्हणतात. कार्यक्रमाची त्याला दृष्टी म्हणतात. आदरणीय महाराजांना खूप आयुष्य एवढ्यात नाव काढलं होतं आपण. लगेच हजर झाले कारण त्यांच्या नावातच राम आहे. राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. दशरथ नंदन जय श्रीराम. दशरथ नंदन जय हनुमान. कौसल्य नंदन जय श्रीराम. वसुदेव नंदन जय भगवान. महाराज आल्यामुळे बघा भजन सुचलं मला. आदरणीय पूजनीय काळूराम महाराज, आमची आदरणीय आळंदीकर मंडळी, परिचय कमी आहे, नवीनच आपले गावकरी झालो बरं का. 1 वर्ष झालं इथं राहायला आलेलं. आणि मग जो ज्या आखाड्यातला पैलवान असतो तो त्याच्यात शिरल्याशिवाय राहतच नसतो. म्हातारा जरी असलं कुस्ती खेळायची तरी हगाम्याला गेल्याशिवाय राहणारच नाही. तिथेच गेल्यावर थोडं सांग घालल्याशिवाय राहणारच नाही का. त्या क्षेत्रात त्याचं जीवन गेलेलं असतं. माझं जीवन जवळजवळ 45 ते 50 वर्ष या क्षेत्रामध्ये भजन करत करत श्रवण करत खूप 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 आनंद. महत्व वडिलांची वैकुंठवासी गुरुनाम गुरु
जोग महाराज माऊली ज्ञानोबा यांचा प्रसाद, प्रत्यक्ष दर्शन, अनुभूती सर्वश्रुत आपण आहोत. त्यांचे 4 खांब आपल्या महाराष्ट्रामध्ये वाघसिंहासारखे. गुरुवर्य गुरुनाम गुरु व्यंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, पूजनीय वैकुंठवासी मामासाहेब आणि मारुती महाराज गुरव हे महाराष्ट्रातले 4 दिशेचे 4 खांब आणि वैकुंठवासी जोग महाराजांच्या संस्थेतली ही मंडळी. पूजनीय वैकुंठवासी व्यंकट स्वामी महाराजांचं गाव बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर जन्मगाव. थोडस गुरु परंपरेची थोडीशी 5 मिनिटाकरता थोडी ओळख देतो. ज्या वेळेला गुरुनाम गुरु वैकुंठवासी आणि व्यंकट स्वामी महाराज या गावावरून त्या गावाला कीर्तनाला जायचे, त्यावेळेला सध्याचे जे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आदरणीय पूजनीय संदीपान महाराज, त्यांचे वडील व्यंकट स्वामींच्या बैलगाडीवर असायचे. ही गोष्ट मला संदीपान महाराजांनी जेवता जेवता शेजारी बसून सांगितलेली आहे नगरच्या कीर्तनामध्ये. माझे वडील व्यंकट स्वामींच्या तांग्यावर असायचे. आम्ही थोडेसे भाग्यवान आहोत, आज गाड्या आहेत, पण आपल्या पूर्वजांचा ह्या गुरुवर्य मंडळींचा काळ बैलगाडीतून जाऊन कीर्तन करायचं, या गावाची त्या गावाला बैलगाडीने जायचं आणि कुठं त्या ठिकाणी उजेड पण नसायचा, रानात कुठं खांब नसायचे, कुठं काही परिस्थिती नव्हती. अंधारातून बैलगाडीने जायचं. पुढच्या गावात छोटे छोटे कंदील दिसायचे, असे रोडचे कंदील असायचे आमच्या काळात. तुम्ही काही मंडळीने असे ग्रामपंचायत कंदील लावायचे आणि त्याच्यात दिवा लावायचे. ग्रामपंचायतचे ते जे कर्मचारी आहेत ते त्याच्यात रोज तेल टाकायचे. बरोबर का, तुम्हाला फार मागं नेलंय आता 50-60 वर्षाच्या मागे. आणि ही अशी परिस्थिती असताना ही साधू संत मंडळी त्याही काळामध्ये भगवत भक्तीचा प्रचार करण्याकरता आणि त्या ठिकाणी जात असताना संदीपान महाराजांच्या वडिलांच्या पाठीवर गुरुनाम गुरु वैकुंठवासी व्यंकट स्वामी महाराज इकडे गाव लांब आहे, तिकडे पुढचं गाव लांब आहे म्हणून थाप टाकायची. हे शिंदे, घाबरायचं नाही बरं का, तुला जर काही वेगळं जर काही दिसलं तर, काही विचित्र दिसलं तर घाबरू नकोस, अशी थाप टाकून त्या ठिकाणी सांगायची आणि गाडी थांबव म्हणायची. आणि त्यावेळेला पिशाच योनी व्यंकट स्वामींच्या दर्शनाला यायच्या. अशी लाईनीत पिशाचे नाम, अंधारातली ही भूत मंडळी भूत दर्शनाला यायचे. पहा, हा व्यंकट स्वामींचा आणि भक्तीचा प्रभाव, गुरु परंपरेचा प्रभाव सांगायला अंगावर काटा येतो. पिशाच योनीला त्यांचं दर्शन घेऊ वाटायचं, हे त्यांचं संतत्व. विठ्ठला विठ्ठला या काळामध्ये 18 महिने मातोश्रीच्या पोटात राहिलेले व्यंकट स्वामी महाराज 18 महिने पोटात राहिले. आपल्याला पूर्वीचं त्या ठिकाणी संतांचं असणार वाङ्मय माहित आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आपल्याला हे माहिती, शुकमुनींचा इतिहास माहिती आहे. पण या काळामध्ये मातोश्रीच्या गर्भामध्ये 18 महिने राहिलेले पूजनीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु व्यंकट स्वामी महाराज 18 महिने पोटामध्ये. अशा पद्धतीने त्या व्यंकट स्वामींचा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि त्यांनी माझे गुरुवर्य असणारे वैकुंठवासी पूज्य संत वामन भाऊ महाराज यांना गहिनीनाथ गडावरून निरोप पाठवला की अरे वामनला बोलून घ्या. आणि बोलून घेतल्याच्या नंतर भाऊ तात्काळ त्या ठिकाणी नेकनूरला गेलेले आहेत. गहिनीनाथ गड त्या ठिकाणी आष्टीच्या कडाष्टीच्या जवळ. आणि संत वामन भाऊ हे व्यंकट स्वामीचे भगवान बाबा वामन भाऊ ही मंडळी, लोहिया महाराज ही व्यंकट स्वामींची शिष्य मंडळी. बोलून घेतल्याच्या नंतर थोड्याच काळामध्ये भाऊंचं दर्शन होते. मांडीवर भाऊंच्या त्या ठिकाणी डोकं ठेवलेलं आहे व्यंकट स्वामी महाराजांनी आणि भजन पूजन करत त्या ठिकाणी आपली ज्योत अनंतामध्ये विलीन करून टाकलेली. एवढा मोठा अधिकार आमच्या सद्गुरूंचा संत वामन भाऊ महाराजांचा की ज्या शिष्याच्या मांडीवर त्या ठिकाणी गुरुने प्राण सोडावं एवढी मोठी शक्ती त्या गुरुची पण आणि गुरुनाम गुरूंची पण.
एकदा अशी गंमत झाली. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब भगवान बाबांच्या नारळी सप्ताला चालले होते. थोरा मोठ्यांनी सांगितलेली बसा पाटील, आमचा शेजार धर्म आहे आता सध्या. पाटलाला म्हणलं बाहेर बसून नाही कीर्तन ऐकायचं, समोर आलं पाहिजे. कारण लांब बसून पडद्याच्या आडून कीर्तनाचं 100% फळ मिळत नाही. मागच्या बाजूला बसून अंधारात बसून कीर्तनाचं फळ मिळत नाही. समोर बसल्याच्या नंतर 100% फळ. या कक्षेच्या आतमध्ये 100% फळ. आल्यानंतर झोप घेतली तर अजगराचा जन्म, आल्यानंतर मुक जर बसलं तर मुक्याचा जन्म. मुक झालो वाचाजे होतो पंडित महाराणी, मुक झालो वाचाजे होतो पंडित महाराणी. दशरथ शास्त्र